भोगीच्या भाजीसाठी इथे साहित्य घेतलेलं आहे आपण. इथे शेंगदाणे, इथे घेवडा म्हणजे सक्राती वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्यांनी निसून घेतलेले आहे स्वच्छ धुवून. आणि इथे पावटा, त्यासाठी आपल्याला भाजीसाठी कांदा, हे तीळ आहेत, हावरी, वाटाणा, आणि याच्यात मी हरभरे, गाजर, वांग आणि बटाटा हे ह्याच्यात टाकलेले आहे चिरून मी. आणि वाटण पण काढलेलं आहे, लसूण, खोबरं, तीळ, शेंगदाणे आणि कोथिंबीर टाकून वाटण करून घेणार आहे मी. आणि मी ही भाजी चुलीवर करणार आहे. पाहू शकता, भोगीची भाजी खूप सुंदर होणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात राहू दे. तर ह्या वर्षीची संक्रांत सर्वांना सुखात समाधात आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्यदायी जावं. आणि आजची ही भोगीची भाजी सर्वांनी करून खा, खूप आरोग्यदायी असते. आणि चुलीवर मी तुम्हाला सांगितलं तसं मी चुलीवर ही रेसिपी करणार आहे. चूल पेटवून घेतली आणि कढई ठेवलेली. आता मी सगळं, माझे बाहेर चूल आहे त्यामुळे मी सगळं साहित्य इथं आणून घेतलेलं आहे बाहेर अगोदर. पाहू शकता. मसाले, आपल्याला तेलामध्ये कांदा परतायचा आहे, थोडी कोथिंबीर, हावरी, तुम्हाला मी बाकी सगळं साहित्य दाखवलेलं आहे. पाहू शकता. आणि वाटण मी सुद्धा वाटून घेतलेलं आहे. आता कढई तापलेली, कढईमध्ये मी तेल टाकून घेते आणि पूर्ण व्हिडिओ पहा. आणि माझ्याकडे अशी भाजी करतात, आमच्याकडे, तुमच्याकडे काय काय टाकतात आणि कशा पद्धतीने भोगीची भाजी करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का ते पण सांगा. तेल तुमच्या हिशोबाने टाका तुम्ही. आणि तेल गरम झाल्याच्या नंतर मी पहिले कांदा परतून घेणार आहे. त्यामध्ये कांदा तुम्हाला टाकायचा असेल तर टाका, नाही टाकला तर चालेल, पण भाजीला टेस्ट चांगली येण्यासाठी मी कांदा वापरलेला आहे. आणि भाजी खूप छान लागते, मिक्स व्हेज होते, म्हणजे सगळ्या भाज्या याच्यात टाकल्यामुळे खूप छान होते. आणि चुलीवरला स्वयंपाक केव्हाही खूप छान होतो आणि भाजी खूप सुंदर लागते. खूप दिवस झालं मी रेसिपी टाकली नाही, रेसिपीचा व्हिडिओ पण टाकला नाही. कारण काय होतं, मुलं शाळेत जातात आणि त्या गडबडीत व्हिडिओ काढायला, शूटिंग करायला टाइम भेटत नाही, खूप घाई गडबड असते. आणि माझ्याकडे माझी रेसिपी म्हणजे गावाकडच्या पद्धतीने
गावाकडची भाज्या असतात, तर नावं ठेवू नका. आता याच्यात कांदा परतल्याच्यानंतर मसाले टाकून घेते मी. तुमच्या घरगुती मसाले कोणतेही असेल तरी चालेल, भाजी खूप छान होते. तर मी माझ्या पद्धतीने जेवढा मसाला भाजीला लागणार आहे ना, तेवढा मसाला मी याच्यात टाकून घेतला आहे. हळद त्याच्यातच टाकलेली आहे. मी हा मसाला परतून घेते आता. तुमच्या भाजीच्या अंदाजाने तुम्ही टाका, तिखट कमी जास्त. जास्त जाळ झालाय आणि लाकूड बाहेर काढलं का दूर होते, त्याच्यामुळे राहून देते आता असं. आता याची पाण्यामध्ये मी गाजर, वांग आणि बटाटा, कारण ते चिरून तसंच ठेवलं की काळं पडतं, त्यामुळे मी पाण्यात टाकून देतो. आता हे मी टाकून घेते 2 स्वच्छ. आता यामध्ये मी बाकीचे जिन्नस सगळे घेतले होते ते टाकून घेते. वाटाणे, सगळं तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यामुळे आता मी दाखवत नाही. सगळं टाकून घेते, कारण स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं मी सगळं. खवरी आणि कोथिंबीर पण टाकून घेते. खवरी म्हणजे पांढरे तीळ, जे की आपण तिळगुळासाठी वापरतो ते. आज भाकरीला पण लावायचे हे, बाजरीच्या भाकरीला. आणि भाजी खूप पौष्टिक असते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं याचं काही विसरून राहिलं का, तुमच्याकडे काय काय टाकतात ते पण कमेंटमध्ये सांगा मला.
आणि जास्त पातळ नाही बनवणार ही भाजी आपण. मिक्स वेज असे हॉटेलमध्ये बनवतात असे बनवणार. कढई सरकलेली आहे. सगळ्यांना तुम्हाला सर्वांना माता भगिनींना सगळ्यांना ही मकर संक्रांत खूप आनंदाची, आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो अशी ईश्वराची प्रार्थना. सगळं खूप सुरेख आलेलं आहे, मस्त पाहू शकता तुम्ही. आणि आता हे वाटण जे करून घेतलंय, खोबरं, शेंगदाणे, हवरी आणि लसूण तरी टाकून घेणार आहे मी. आणि भाजीला शिजण्यासाठी रसा लागणार आहे, तर नंतर शिजत येईल ना तसं ते आटेल. अगोदर पाणी टाकून घेणार आहे. आता 15 ते 20 मिनिटं ही भाजी आपल्याला चांगली शिजवून द्यायची मस्त चुलीवर. आणि जास्त पातळ नाही का बनवायची, अगदी भाज्यांना रस्सा थोडासा राहील असं नाही का, लपथपीत भाजी होईल अशी बनवायची. खूप छान लागते आणि तुम्ही बनवा. आणि बनवलीच असेल सगळीकडे बनवतात, तुमच्याकडे बनवतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आता ही भाजी शिजत राहील, 15 ते 20 मिनिटं मी शिजवून घेईन आणि मग भाकरी करणार आहे मी चुलीवरच, तीळ लावून मस्त हावरी लावून. चला तर मग अशाच नवीन आणि पुढल्या व्हिडिओमध्ये रेसिपी घेऊन भेटू, अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि ही माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.